नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रविवारी सकाळी 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्ग बोरघाट अंतरात 2 वेगवेगळ्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये समृद्ध सुभाष बेलोसे, श्री पाटीदार पार्क, रेती बंदर रोड, पाईपलाईन 222 कल्याण भिवंडी या बाईक रायडर्सचा समावेश आहे. रविवारी बोरघाट अंतरात लागोपाठ अपघातांच्या घटना घडल्या. बोरघाट किलोमीटर 42 खोपोली बाह्य वळण येथील तीव्र वळणावर ट्रक रस्त्याखाली उलटून त्या ट्रकमधील क्लीनर ट्रक खाली अडकून पडला आणि त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. दुसरा अपघात बाईक रायडर्सचा झाला. भरधाव बाईक अनियंत्रित होऊन ती दगडावर आपटली. यामध्ये बाईकचे जबरदस्त नुकसान आणि बाईक रायडर्सला गंभीर इजा होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. महत्त्वाचे म्हणजे या बाईक रायडर्सने सुरक्षेची सर्व साधने परिधान केलेली होती. मात्र अतिवेगमुळे अपघात आणि त्यात गंभीर इजा होऊन सुभाष बेलोसे या बाईक रायडरचा मृत्यू झाला. खोपोली तालुक्यात काही आठवड्यापासून वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांची झोप उडाली असून चोरटे सीसीटीव्हीला देखील जुमानत नसल्याने गावोगावी पुन्हा रात्रीचे पहारे सुरू झाले आहेत. काही दिवसापासून तालुक्यात घरफोडी आणि मंदिरातील दानपेट्या फोडून चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. वावंढळ गावात एकाच वेळी 4 घरफोडीनंतर चोरट्याने तालुक्यातील सुप्रसिद्ध असे नढाळ येथील पंचायतन मंदिरात देखील 5 दानपेट्या फोडल्या होत्या. विशेष म्हणजे या ठिकाणी सीसीटीव्ही तसेच सुरक्षा रक्षक असताना देखील चोरटे चोरी करण्यात यशस्वी ठरले होते. या घटना ताज्या असतानाच सावरोली येथील गणेश मंदिरात दानपेटी फोडण्यात आली. त्या पाठोपाठ माझगाव, आंबिवली, वारद या गावात 4 ते 5 ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. पोलिसांचे आणि सीसीटीव्हीचे भय चोरट्याने उरले नसल्याने अखेर गावकरी एकवटले असून रात्रीचे पहारे सुरू झाले आहेत. लागोपाठ घडलेल्या चोरीच्या घटनेपैकी सावरोली येथील मंदिरातील चोरीतील आरोपी परप्रांतीय कमलेश यादवला पकडण्यात खालापूर पोलिसांना यश मिळाले आहे. परंतु इतर चोरीचा छडा लावण्याचे मोठे आव्हान खालापूर पोलिसांसमोर आहे. माझगाव येथील चोरीच्या घटनेत चोरट्यांकडे सीसीटीव्ही हत्यारे देखील दिसून आली. रात्र वैऱ्याची असल्याप्रमाणे चोरीच्या घटना घडत असल्याने अखेरीस ग्रामस्थ पुढे सरसावले आहेत. महाराष्ट्रातून अयोध्येपर्यंत आस्था स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून बेलापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार मंदा म्हात्रे यांच्या सहकार्याने 200 रामभक्तांनी अयोध्यातील प्रभू श्रीरामलल्लांचे दर्शन घेतले. तसेच सुमारे 500 वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष आणि हजारो बलिदानानंतर अयोध्येत उभारलेल्या या भव्य राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी जगभरातील रामभक्त आतुरतेने वाट बघत आहेत. नवी मुंबईकर देखील या दर्शनासाठी वाट पाहत आहेत. आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूर विधानसभा क्षेत्रातील दिवाळे, बेलापूर, नेरूळ आणि सानपाडा विभागामधील 200 रामभक्तांना मोफत दर्शन घडवले. नेरूळ येथील रामभक्त बापू लटांबळे, राजेंद्र जाधव, शेखर पाटील तसेच सानपाडा येथील कारभारी बडे, नाना शिंदे, मनीषा आंबेकर, बेलापूरमधील उज्ज्वला म्हात्रे, ज्योती पाटील, सुमती तांडेल यांनी सांगितले की गेल्या अनेक दिवसांपासून देशवासियांनी प्रभू श्रीरामलल्लांचे दर्शन घेण्याची इच्छा होती. आमदार मंदा म्हात्रे यांच्या सहकार्याने आम्हा बेलापूर विधानसभा क्षेत्रातील 200 जणांना प्रभू रामलल्लांचे दर्शन घडले. खरंच आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यामुळे हे दर्शन घडले. मुख्य म्हणजे एकही पैसा खर्च न करता आम्हाला मोफत दर्शनाची संधी आमदार म्हात्रे यांनी दिल्याचे भक्तांनी सांगितले. तुर्भे सेक्टर 22 येथील सिडकोच्या मालकीचे भूखंड क्रमांक 296A, 296B, 296C, 296D हे 4 भूखंड सिडको प्रशासनाने 2017 साली तारेचे कुंपण घालून सुरक्षित केले होते. तसेच सदर भूखंडांवर बांधकाम करण्यावर MRTP ॲक्ट नुसार कारवाई केली जाईल असे निर्देश देणारा फलकही येथे लावण्यात आला होता. मात्र हा फलक व कुंपण तोडून विकासकाने सदर भूखंडावर बांधकाम सुरू केले होते. गेली 3 महिन्यांपूर्वी तुर्भेतील काही भूमाफियांनी एका बिल्डरला हाताशी धरून सदरचे 4ही भूखंड 50-50 तत्वावर विकसित करण्यास दिले होते. यापोटी भूमाफियांनी विकासकाकडून या 4 भूखंडाची मोठी रक्कम ऑन मनी म्हणून घेतल्याची माहिती समोर आली आहे. सदरची बाब येथील काही ग्रामस्थांच्या लक्षात येताच RTI कार्यकर्ते तसेच येथील काही ग्रामस्थांनी सदरची बाब सिडकोच्या निदर्शनास आणून दिली होती आणि सिडकोला सदर बांधकामांवर कारवाई करण्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहारही केला.
मात्र सिडको प्रशासनाने उशिरा का होईना सदर बांधकामांवर काल तोडक कारवाई केल्याने येथील भूमाफियांबरोबरच विकास कास चांगलीच जरब बसली आहे। सदर अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्यापूर्वी लक्ष्मी तुळशीराम पाटील, नीरा दत्तू पाटील, श्रीकांत दत्तू पाटील यांना सिडकोकडून रीतसर नोटीसही बजावण्यात आल्याचे सिडको प्रशासनाकडून सांगण्यात आले। दरम्यान सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक संजय जाधव आणि सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे विभागाचे नियंत्रण वेणू नायर यांनी पोलीस बंदोबस्तात कडक कारवाई करून अतिक्रमण हटवल्यानंतर सदर ठिकाणी लगेचच तारेचे कंपाऊंड वॉल घालून सिडकोने या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्यास MRTP ॲक्टनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल अशा आशयाचा प्रथमदर्शनी बोर्ड लावल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। प्रवासात सडक सुरक्षा केल्यास जीवन रक्षा आपोआप होते, त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे असे प्रतिपादन अप्पर पोलीस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी केले आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर महामार्ग पोलीस केंद्र पळसपे चौकी यांच्या वतीने सडक सुरक्षा जीवन रक्षा या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी पोलीस अधीक्षक महामार्ग रायगड परिक्षेत्र तानाजी चिखले, परिक्षेत्र उपअधीक्षक घनश्याम पलंगे, महामार्ग पनवेल विभाग पोलीस निरीक्षक गौरी मोरे हे उपस्थित होते। सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, रायगड मोटार वाहन निरीक्षक अजय कराळे, अपघातग्रस्तांना मदत सामाजिक संस्था गुरुनाथ साठेलकर, रिलायन्स HR प्रमुख थॉमस इसो, संचालक ज्यूड फर्नांडिस, प्राचार्य दिलीप चवरे, सहयोग फाउंडेशनचे प्रमुख संदेश खरत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। सुधागड हायस्कूल कळंबोली, जनता विद्यालय अजिवली आणि रायगड जिल्हा परिषद शाळा भिंगार या शाळेतील 400 विद्यार्थी तसेच मृत्युंजय दूत, देवदूत टीम, डेल्टा फोर्स टीम, महामार्ग पोलीस केंद्र पळसपेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार आणि पंचक्रोशीतील सुजाण नागरिक असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता। सदर कार्यक्रमात महामार्गावर होणारे अपघात आणि त्याची कारणे, परिणाम आणि त्यावर करण्यात येणाऱ्या उपाय, वाहतूक नियमांचे पालन करणे तसेच अपघात समयी जखमींना तात्काळ मदत करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले। भारतीय जनता पार्टी मुरुड, भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांच्यामार्फत मुरुड शहरासाठी भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन हिंदू बोर्डिंग येथे करण्यात आले होते। या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। सुमारे 150 लोकांनी आपले डोळे तपासणी करून या सर्वांना मोफत चष्मे सुद्धा देण्यात आले आहेत। आज सकाळपासूनच या शिबिराचा लाभ घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती। लायन्स हेल्थ क्लबचे डॉक्टर वर्गानी सर्व रुग्णांना सर्वोत्तम सेवा दिली आहे। यावेळी सदरील शिबिराबाबत माहिती देताना मुरुड तालुका भाजप अध्यक्ष महेंद्र चौलकर यांनी सांगितले की भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांच्यामार्फत मुरुड तालुक्यात साळाव, सतिर्डे, नांदगाव, चणेर भागात मोफत डोळे तपासणी आणि मोफत चष्मे वाटप कार्यक्रम ठेवण्यात आले होते। दिलीप भोईर हे विविध शिबिर घेऊन लोकांची सेवा करत असून एक लोकाभिमुख कार्यक्रम राबवण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे। त्यांच्या या लोककार्याची दखल लोक निश्चित घेतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे। सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर, राजस्थान येथे जागतिक तायक्वांदो संघटनेची एकमेव मान्यताप्राप्त राष्ट्रीय संघटना इंडिया तायक्वांदो आयोजित सब ज्युनियर, कॅडेट आणि ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत रायगड आणि नवी मुंबईमधील खेळाडूंनी 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 5 कांस्य असे एकूण 11 पदके पटकावून आपल्या उत्कृष्ट कामगिरीने महाराष्ट्र तायक्वांदो संघाला सांघिक विजेतेपद मिळवून देण्याचा मोलाचा वाटा उचलला। यामध्ये श्रवण भोसले 27 किलोखालील आणि करण खाडे 32 किलोखालील यांनी सब ज्युनियर वयोगटामध्ये, तर प्रेम पाटणे 78 किलोखालील यांनी ज्युनियर वयोगटामध्ये सुवर्णपदक पटकावले। तर आयुष कदम सब ज्युनियर 41 किलोखालील, राज जाधव, आशिष राडिये, ओमकार चव्हाण कॅडेट सांघिक मुले आणि मुस्तफा शेख ज्युनियर 51 किलोखालील गटामध्ये रौप्य पदक पटकावले। तसेच श्रवण भोसले आणि स्वराली माटेकर सब ज्युनियर जोडी, आशिष राडिये कॅडेट वैयक्तिक मुले, ओमकार चव्हाण आणि वियोना थेस्मा कॅडेट जोडी यांनी पुमसे प्रकारात, तसेच साईराज पाटील ज्युनियर 45 किलोखालील गटात आणि निहाल भोईर ज्युनियर 73 किलोखालील गटात यांनी क्योरुगी प्रकारात कांस्य पदक मिळवले।
तर चैतन्य नागणे यांनी ज्युनियर वैयक्तिक मुले प्रकारात सहभाग नोंदवला। या उत्कृष्ट कामगिरीसाठी इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल झोडगे, महासचिव संदीप ओंबासे, खजिनदार डॉक्टर प्रसाद कुलकर्णी, CEO गफ्फार पठाण, तसेच ॲम्युचर तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगडचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रज्ञा भगत, उपाध्यक्ष संजय भोईर, सचिव सचिन माळी, खजिनदार रोहित सिनलकर आणि इतर सर्व पदाधिकारी, खेळाडू, प्रशिक्षक, अकॅडमी सर्व पालकांनी अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट रसायनी आणि पिल्लई HOC कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मोहपाडा रसायनी यांचा संयुक्त विद्यमाने अलिबाग येथील बरसोली समुद्रकिनाऱ्यावर समुद्र देवतेची पूजा करून समुद्रकिनारा साफसफाई करण्यात आला। तसेच नदी, नाळे, समुद्रकिनारे यांच्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉटल कचरा साचलेला आहे। त्यांचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहावे यासाठी सफाई करणे काळाची गरज आहे। हे जाणून आम्ही रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी साफसफाईला सुरुवात करून समुद्र किनाऱ्यावर साचलेला कचरा एकत्रित करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाटही लावण्यात आली। त्यावेळी उपस्थित अरुण गोविंद जाधव, अध्यक्ष पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, अमित पाटील, निलेश जाधव, श्रीमती कळवती, उपाध्याय शिक्षिका, यश खंडेलवाल, कृष्णा मिश्रा, हर्ष पाटील, सुयश तांबडे, वैष्णवी खानविलकर आदी सोबत रसायनीतील राष्ट्रीय सेवा योजनांमधील असंख्य विद्यार्थी उपस्थित होते। विवाहित महिला मोठ्या उत्साहात हळदी कुंकू समारंभ साजरा करतात, एकमेकींना वाण देतात। मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रमाचे विशेष आयोजन केले जाते। मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकू याचा कार्यक्रम आयोजित केला जातो। या अंतर्गत तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हळदी कुंकू समारंभाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते। नेरे येथील त्यांच्या निवासस्थानी यावेळी उत्तर रायगड सरचिटणीस चारुशिला खरत, उत्तर रायगड सरचिटणीस महिला मोर्चा संध्या शारबिद्रे, रायगड चिटणीस महिला मोर्चा शिल्पा म्हात्रे, पनवेल तालुका महिला मोर्चा तालुकाध्यक्ष नीता चोरणकर, नेरे उपसरपंच निलिमा पाटील, समाजसेविका छाया पाटील, संगीता जोशी, माजी सरपंच राजश्री म्हसकर, सावित्री पाटील, गौरी मानकामे, सुवर्णा मगर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या घरी देखील हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी वर्षा प्रशांत ठाकूर उपस्थित होत्या।